आपण बघत आहात सत्य टॉक न्यूज चॅनल, शोध सत्यतेचा। शरदचंद्रजी पवार साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि माजी न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील हे कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत। त्याच्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून रेणके आयोगाचे बाळकृष्ण रेणकेजी हे त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आहेत। त्याच्यासोबतच जे आपले विचारवंत डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर यांची प्रमुख उपस्थिती आहे। कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संयोजन समितीच्या अध्यक्ष कला राठोड त्या तिथं आणि राहणार आहेत। त्याच्यानंतर संयोजक म्हणून जे अध्यक्ष आहे कार्यक्रमाचे ते मुकुंदराव सोनवणे, तोताराम जाधव ही सगळी त्यांची टीम, श्यामलजी राठोड आणि बाकी गाडगे सर वगैरे अशी ही मंडळी सगळी। आणि ह्याच्यामध्ये जे आहे भटक्या समाजाचे, बंजारा समाजाचे, मराठा समाज, प्रत्येक समाजाचे लोक ह्या चळवळीशी जे जोडलेले आहेत ते सगळे ह्या कार्यक्रमाला उपस्थित। काय कार्यक्रम असणार होतो? हा कार्यक्रम जो आहे सरांच्या पुतळ्याचं अनावरण। कुठं ठिकाण सांगा ना? पुतळ्याचं अनावरण कुठे? पुतळ्याचं अनावरण डिजिटल पद्धतीने आपल्या संत एकनाथ रंगमंदिरातूनच डिजिटल पद्धतीने ते कीबोर्डचं हे करून पवार साहेब करणार आहेत। पुतळा कुठं उभारणार? पुतळा जांभाळा आहे, इथून एक 20 किलोमीटरच्या अंतरावर धुळे हायवे त्या जुना मुंबई त्याच्यावर तिथं सरांचं शेत होतं, तिथं घर वगैरे ते सगळं आहे, रोड लागून आहे। आणि सरांची इच्छा होती व जिथं समाधी दिलेली आहे त्यांना तिथंच ते पुतळा बसवण्यात आला। आणि कशा पद्धतीनं कार्यक्रमाचं आयोजन या परिषदेला आपण हजर राहिल्यामुळं प्रथम आपलं स्वागत करते सद्गुणानं। आणि या कार्यक्रम पत्रिका आपल्याकडे आलेली आहे, पण जे महाराष्ट्रामध्ये नामांतराचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये सर आणि त्यांचं पूर्ण कुटुंबीय जीवाची पर्वा न करता बाजी लावून त्यावेळेस ते सर्वजण लढत होते। एक वेळ अशी होती की ते घर उद्ध्वस्त बॉम्बने उडवण्याचा सुद्धा धमकी आलेली होती। आपले जे विरोधक होते, नामांतर विरोधक, त्यांनी घर उडवण्याची धमकी दिली। मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू